बेळगावमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। फोंड्याचे 69 वर्षीय माजी आमदार लव मामलेदार यांना बेळगावात एका रिक्षा चालकाने मारहाण केल्यानंतर त्यांचा काही क्षणात मृत्यू झाला। 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गोव्यात खळबळ माजली। पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावत गोव्यातील गुन्हेगारीवर प्रहार करणारे लव मामलेदार यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून राजकारणात प्रवेश केला होता। 2012 साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात फोंड्यातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती। त्यांचा बेळगावात गूढरित्या मृत्यू झाला। या प्रकरणात बेळगाव पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत। फोंड्याचे माजी आमदार लव मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला गेले होते। खडेबाजारमधील शिवानंद लॉजमध्ये ते नेहमीच वास्तव्याला असतात। हाती आलेल्या माहितीनुसार शनिवारी बेळगावातील रस्त्यावरून जाताना त्यांच्या कारचा एका रिक्षाला किरकोळ स्पर्श झाला। रिक्षाला काहीही झालं नव्हतं, त्यामुळे क्षमा मागून मामलेदार कार तशीच पुढे घेऊन गेले। ते खडेबाजारमधील शिवानंद लॉज समोर आपली कार पार्किंग करत असताना तो रिक्षा चालक पाठलाग करत तिथं आला। मामलेदार कारमधून उतरत असतानाच रिक्षा चालकानं त्यांच्याशी भांडण उकरून काढलं आणि थेट मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी लॉज चालकासह काही जण सोडवण्यासाठी गेले असता रिक्षा चालक त्यांना मारहाण करतच राहिला। यानंतर जमलेल्या काही जणांनी माजी आमदारांना सोडवून घेतलं। मारहाणीनंतर मामलेदार पायऱ्या चढून लॉजमध्ये जात असताना अचानक खाली कोसळले। त्यानंतर त्यांना बेळगावच्या जिल्हा सिव्हिल इस्पितळात नेण्यात आलं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होईल। मारहाण झाल्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाला असावा आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक संशय आहे। घटनेची माहिती मिळताच बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, खडेबाजार आणि मार्केट पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी रिक्षा चालक मुजाहिद विरोधात खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। लव मामलेदार यांनी पोलीस खात्यातून राजीनामा देऊन 2012 साली फोंड्यातून विधानसभेची निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर त्यांना मोठं यश मिळालं, मात्र 2017च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। मामलेदार 3 महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, पण डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला। जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले। तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।